तुम्ही म्हणता आपल्या घरातले सगळ्याचे नाव दिसून राहिले, माझे नाव हाय का हिच्या? जाऊ जरा फेकला तिकडे. नाही असं लक्ष नाही देतं म्हणून बघलं सगळं काम. NCERT मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला 8 वर्गाच्या अभ्यासक्रमातून. आणि कारण काय झालं का आमच्यापाशी प्रूफच नाही आहे म्हणते का एवढं मोठं मराठा साम्राज्य विस्तीर्ण होतं. म्हणजे इंग्रज जेव्हा इथं आले ना तेव्हा त्याईनं जेव्हा इतिहास लिहिला तर त्या इतिहासात त्यानं मराठा साम्राज्य होतं हा उल्लेख केला. राजपूत जेव्हा होते तर राजपूतांनी उल्लेख केला आहे का नाही मराठा साम्राज्य एवढं होतं. पण आता NCERT माहित नाही म्हणते त्याच्याविषयी प्रूफ. म्हणजे आज नकाशा हटवला, उद्या मराठ्याचा इतिहास पुसला जाईल. अरे खेळ आहे का बोलजा बोलजीचा? छत्रपती शिवाजी महाराजचं नाव हटवणं म्हणजे अरे खेळ नाही पण खेळ करून टाकलाय ना. आपल्या पूर्वजांना रक्ताचं पाणी करून हे स्वराज्य निर्माण केलं. हा आपला स्वाभिमान आहे आणि हा स्वाभिमान आज हे हळूहळू मिटवायच्या मागे लागले. त्याच तर म्हणून राहिले मी नाव नाही आहे म्हणून. अहो वहिनी या नावाची गोष्ट नाही चालू आहे. अरे आपल्या मराठी माणसाच्या अस्मितेची गोष्ट चालू आहे. हेच तर होतं आपल्या मराठी माणसाचं. विषय काय असते आणि आपण लक्ष उड देतो. बरं जाऊ द्या येतो मी. झाला रे बाबा तू कुठं झाला? अरे काही नाही बा, एक तर तहसीलमध्ये जाईन नाही तर कलेक्टर ऑफिसला जाईन. तिथं जाऊन कमीत कमी एक निवेदन तर देतो का नाही बा मराठ्याचा एवढं मोठं साम्राज्याचा इतिहास दाबू नका, तो नकाशा परत याद करा. आता हे माझ्या एकट्याची जिम्मेदारी नाही बरं, कारण मी तर माझं काम करू राहतो, तुम्ही करा. आणि जमलं तर एखादा मेल तरी टाका NCERT नाही तर मग जे कोणते मोठे अधिकारी असेल त्याला निवेदन द्या का असा मराठ्यांचा इतिहास पुसू नका. चला